नमस्कार. सांगली शहरातून एक अतिशय मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. दैनिक जनप्रवाहचे संपादक आणि अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष, ज्यांना शिक्षण सम्राट म्हणून ओळखले जाते, त्या संजय भोकरे यांच्या हत्येचा कट सांगली पोलिसांनी अत्यंत शिताफीने उधळून लावला आहे. एका जमिनीच्या वादातून हा रक्तरंजित कट रचण्यात आला होता. नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. नमस्कार, मी सुधीर गोडके आणि आपण पाहताय मराठी टाइम्स. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा. तर घटना अशी घडली, सांगली शहरात एका मोठ्या व्यक्तीच्या हत्येची योजना आखली जात असल्याची कुणकुण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला लागली होती. पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाला माहिती मिळाली की पाटणे प्लॉट ते अंकली जाणाऱ्या काळीवाट रस्त्यावर काही तरुण एका पांढऱ्या रंगाच्या मारुती 800 कारमध्ये संशयितरित्या दबा धरून बसले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या परिसरात सापळा रचला आणि कारवर छापा टाकला. झडती घेतली असता पोलिसांना कारमध्ये 2 देशी बनावटीची पिस्तूल, 4 जिवंत काडतुसे आणि एक धारदार चाकू मिळून आला. पोलिसांनी तातडीने तिघांना ताब्यात घेतले. अटक केलेल्या आरोपीमध्ये गणेश चंद्रकांत लोखंडे हा 33 वर्ष वयाचा युवक हरिपूर रोड सांगली येथील, 2 विराज प्रकाश बुटाले हा 41 वर्षाचा युवक आंबेडकर रोड सांगली येथील आणि तिसरा संग्राम संभाजी फडतरे वय 27 हा हरिपूर रोडवरील युवक यांना अटक केली आहे. पोलीस तपासात आरोपी विराज बुटाले यांनी दिलेली कबुली थक्क करणारे आहे. सांगलीतील भोकरे इंजिनिअरिंग कॉलेज जवळील सचिन आवळे याच्या मालकीची जमीन सध्या संजय भोकरे यांच्या कब्जात आहे. ही जमीन मिळवण्यासाठी भोकरे यांचा काटा काढल्यास जमीन सहजासहजी ताब्यात येईल असे आमिष सचिन आवळे यांनी दिले होते. या कामासाठी आरोपींनी चक्क उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथून पिस्तूल खरेदी केली होती. विशेष म्हणजे ओळख पटू नये म्हणून त्यांनी कारला बनावट नंबर प्लेटही लावली होती. संजय भोकरे यांची रेकी करून त्यांनी हा कट रचला होता. रेकीनुसार दर शुक्रवारी सायंकाळी संजय भोकरे हे आपल्या दैनिक जनप्रवाहाच्या कार्यालयात जात असल्याची माहिती करून घेऊन त्यांनी त्यावेळी सायंकाळी संजय भोकरे यांना घातपात करण्याचा निर्णय घेतला होता. या कारवाईमुळे सांगलीतील एक मोठी खळबळजनक घटना टळली आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने 11 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलीस मुख्य सूत्रधार सचिन आवळे याचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर आणि उपनिरीक्षक सागर होळकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सांगली जिल्ह्यात अशा प्रकारे बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही असा इशारा पोलिसांनी दिला आहे. काल आपल्याकडे एक 10:30 वाजता 8 तारखेला सांगली शहर पोलीस स्टेशनला 200/26 हा आपण CR नोंद केलेला आहे. याच्यामध्ये कलम 62 BNS 340 आणि 3(5) त्याचप्रमाणे आर्म ॲक्ट 3(4)25 आणि MB ॲक्ट 192 हे सेक्शन्स आहेत. यामध्ये आपले LCBचे जे लोक होते ते पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडनं माहिती मिळाली की एक जो प्रतिष्ठित व्यक्ती आहे त्याच्या खुनाची तयारी काही लोक करत आहेत आणि एक पांढऱ्या रंगाच्या मारुती कारमध्ये हे 3 लोक बसलेले आहेत. आणि त्यानुसार माहिती मिळाल्यानंतर आपल्या LCBची जी टीम आहे त्या LCBच्या टीमने त्या ठिकाणी जाऊन या 3 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे विचारपूस करता असं समजलं की सांगली शहरामधले जे प्रतिष्ठित संजय भोकरे आहेत त्यांच्या खुनाची तयारी हे लोक करत होते आणि या लोकांकडनं आपण जवळजवळ 2 देशी बनावटीचे पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसं त्याचप्रमाणे एक मोठा चाकू आणि मारुती कार अशा प्रकारचं मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. यामध्ये जे आरोपी आपल्याला मिळाले आहेत ते म्हणजे गणेश लोखंडे, विराज बुटाले, संग्राम संभाजी फडतरे आणि सचिन आवळे. याच्यामध्ये सचिन आवळे हा परागंदा आहे आणि 3 आरोपी आपल्या सध्या ताब्यात आहेत. ते सगळे राहणारे सांगलीचे आहेत आणि त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी असं सांगितलेलं आहे की काही जमिनीचा वाद होता किंवा जमिनीचं जे खरेदी प्रकरण होतं त्या खरेदी प्रकरणामध्ये आर्थिक फायद्यासाठी आणि काही आरोपींनी आमच्या वैयक्तिक काही त्यांच्याबरोबर वाद होते याच्यासाठी आणि म्हणून हे लोक हे करायला तयार झालेले होते. म्हणून यांनी
अशा प्रकारचा कट रचला होता आणि हा कट रचताना त्यांनी यामध्ये बऱ्यापैकी रेकी पण केलेली होती. एक साधारणतः हे जे आपले संजय भोकरे जे आहेत हे दैनिक जनप्रवास या त्यांचं ते वर्तमानपत्र आहे आणि या वर्तमानपत्राचं त्यांचं जे ऑफिस आहे या ठिकाणी दर शुक्रवारी संध्याकाळी जात असतात आणि या संध्याकाळच्या जायच्या वेळेला या तिघांनी पण या प्रकरणामध्ये रेकी केलेली होती की आपल्याला साधारणतः ते येताना किंवा जाताना कशाप्रकारे जाता येईल आणि कशाप्रकारे आपल्याला यांना ठार मारण्याची जी योजना आहे ती अंमलात आणण्यात येईल म्हणून यांनी जी रेकी केलेली होती त्या दृष्टिकोनातून ते तयारीत होते की त्यांचा हा प्लॅन शुक्रवारी आपण जो करणार आहोत तो सक्सेस व्हावा. पण आपल्या गोपनीय बातमीदारांकडून LCBच्या लोकांना जी बातमी मिळाली त्याच्यावर आपले SP सर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुषार जोशी सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण व्यवस्थितपणे या गुन्ह्याला प्रतिबंध करण्यासाठी आपली पण योजना आपण जी होती ती अंमलात आणली आणि हे काही करू नये किंवा हे करताना आपण आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे मुद्देमाल आणि आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहेत. फक्त या घटनेमध्ये आपल्याला जे आरोपी मिळालेले आहेत त्यांनी जो हा कट रचलेला होता त्याच्यासाठी त्यांचा काही आर्थिक फायदा होता किंवा किंबहुना हे फक्त जमिनीच्या वादाचा प्रश्न होता की वैयक्तिक त्यांचे काही प्रॉब्लेम्स होते किंवा इतर कोणी याच्यामध्ये आणखीन सहभाग आहे याचा आम्ही शोध घेत आहोत. आता सध्या या तिघांनाही 11 तारखेपर्यंतचा PCR मिळालेला आहे. मुख्य आरोपी जो आहे सचिन आवळे तो सध्या परागंदा आहे. तो मिळाल्यानंतर सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये त्याची नक्की कुठली दिशा आहे हे ठरवता येईल आणि त्याप्रमाणे आम्ही तपास करत आहोत. सध्या तरी आत्ता तपासामध्ये इथे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी काही दिसत नाही आहे. केवळ काहीतरी जमिनीचा वाद किंवा आर्थिक फायदा एवढंच कारण दिसून येत आहे. आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.